कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीमध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 5 वाजता संपली, परंतु हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी अतिशय संथ गतीने सुरू होती। या मतमोजणी केंद्रांवर सायंकाळी 7 नंतरही मतमोजणी सुरू होती, तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या विजयाचा जल्लोष सुरू होता। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज सकाळी 7:30 वाजल्यापासून शिवाजी विद्यापीठानजीकच्या राजाराम तलावाजवळ असणाऱ्या शासकीय गोदामात सुरू आहे। या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 350 कर्मचारी या निवडणूक मतमोजणीचं काम करतायत। मात्र सकाळपासूनच या ठिकाणची मतमोजणी अत्यंत संथ गतीने चालू आहे। इतर ठिकाणचे राज्यातील कल 9 वाजता जाहीर झाले होते, मात्र इतर पहिला कल कळण्यासाठी 10 साडेदहा वाजले होते। आता रात्रीचे 7:30 वाजलेत। एकूण 24 फेऱ्या होणार आहेत, त्यापैकी प्रशासनाकडून 20 फेऱ्या जाहीर करण्यात आल्यात अधिकृतरित्या, आणि त्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी जवळपास 14,000 मतांची आघाडी घेतली आहे असं सांगण्यात आले। एकीकडे इथं संथ गतीने मतमोजणी सुरू असताना अधिकृत निकाल जाहीर नाही आहे, मात्र शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र विजयी झाल्याची घोषणा करत थेट जल्लोष करायला सुरू केला आहे। आणि या संथ गतीने सुरू असलेल्या कामाबद्दल सगळ्या कार्यकर्त्यांच्यातून देखील नाराजी व्यक्त केली जाते। कर्मचारी, पोलीस बंदोबस्त, सगळीच यंत्रणा या ठिकाणी सकाळपासून जवळपास 12 तास उलटले या ठिकाणी थांबून आहे। आत्ताच्या स्थितीला या ठिकाणी केवळ 20 फेऱ्या डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत, आणि त्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने हे 14,000च्या मताधिक्याने पुढे असल्याचं सांगण्यात आले। एस न्यूजसाठी कॅमेरामन जितेंद्र शिंदेसह विश्वास पाणारी।